तर हे होतं आपलं सिंपल डेल्टा टू स्टार. तसंच जर काय म्हटलं, जर कधी आपल्याला करायचं असेल स्टार टू डेल्टा, ठीक आहे, तर या केसला काय म्हणणार, म्हणजे काय, तुम्हाला माहित आहे या स्टारचे व्हॅल्यू, हा नोड 1, हा नोड 2, हा नोड 3, या रेजिस्टन्सचं नाव R1, R2 आणि R3 आहे. याच्या बदल्यात तुम्हाला करायचा आहे आता डेल्टा. ठीक आहे, या केसला या डेल्टाचा फॉर्म्युला काय, सिंपल लक्षात ठेवा. काय, जेव्हा डेल्टा टू स्टार करताना डिनॉमिनेटर सेम आहे बघा प्रत्येकाचा. मग तसंच स्टार टू डेल्टा करताना न्यूमरेटर सगळ्यांचं सेम असेल. म्हणजे जर म्हटलं R12 तर कसं लिहिणार, R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 अपॉन डिवाइड बाय काय बघा, काय फाइंड करायचं तुम्हाला, R12 फाइंड करायचा आहे, म्हणजे हा फाइंड करायचा आहे. त्याच्या ऑपोजिट कोण आहे बघा, R3, मग इथं लिहिणार R3. आहे तसंच R23 ला काय म्हणणार, R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 डिवाइड बाय काय परत, R23 च्या ऑपोजिटला कोण आहे, R1, मग हा येणार R1. तसंच R13 ला काय म्हणणार, R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 अपॉन हा परत म्हणणार R13 च्या ऑपोजिट R2 आहे. कळलं, हे फॉर्म्युला नेहमी लक्षात ठेवा. त्यावेळी तुम्हाला फक्त हे फॉर्म्युलाच 2 मार्काला विचारलं जातं. ठीक आहे, काय वेळ एक्झाम्पल पण असतात. ठीक आहे, सगळ्यांना इथपर्यंत कळलं का? हो, ठीक आहे. बरं, सिलेबस बघतो तुमचा. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन सांगितलंय, स्टार डेल्टा, डेल्टा स्टार सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग मेश आणि नोडलच्या आधी तुम्हाला याच्यावर जरा किरकोळ एक्झाम्पल घेऊया दोघांचं मिक्स मध्ये. ठीक आहे, इथपर्यंत काय कोणाला डाऊट नाहीये, त्यामुळे आपण आता डायरेक्ट स्टार्ट करूया. सीझन नाही येत आज. वैदिक, विजया, दीक्षा, सानिका, श्रुती, वैदिक, 4, 5, 6, श्रेयश एक नाही, श्रुती काय एक नाही, टोटल किती, 8 आहेत का 9 आहेत आपले, चेक करतो. बरोबर, दोघच नाही, श्रेयस आणि श्रुतिका नाही फक्त. ठीक आहे, असू, व्हिडिओ बघतील ते. ठीक आहे, आता काय एक्झाम्पल, आता यामध्ये आणखी एक शॉर्टकट लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला काय म्हटलं होतं, 2 रेजिस्टन्स जर पॅरलल असतील, ठीक आहे, कोणते समजा म्हणतो 2 6 ओम रेजिस्टर्स पॅरलल आहेत, तर त्यांचा इक्वल रेजिस्टन्स किती असेल, बोला. पण आहे, आज नाहीये ना, पण आता दिसत नाही पाठच्या. ठीक आहे, जाऊ बघू येतील नंतर. मी काय क्वेश्चन काय विचारला, 2 6 ओमचा रेजिस्टन्स पॅरलल आहे, तर त्यांचा इक्वल रेजिस्टन्स किती असेल, विचार करावा लागतंय का? तोंडी उत्तर आहे 3 ओम, बरोबर. 2 25 ओमचे रेजिस्टर्स पॅरलल आहेत, 2 25 रेजिस्टरचे ओमचे रेजिस्टर पॅरलल आहेत, त्यांचा रेजिस्टन्स किती असणार आहे,
लवकर. 12.5 बरोबर, हाफ असणार बरोबर. तसं यात पण लक्षात ठेवायचं की काय, समजा 3 डेल्टा, 3 रेजिस्टन्सेस आर इन डेल्टा, ठीक आहे. आणि त्या सगळे कसे आहेत, इक्वल आहेत. तर त्या केसला तुमचा प्रत्येक जो स्टार असेल तो काय असेल, तर तो 1/3 असेल ऑफ दॅट डेल्टा. म्हणजे समजा 3 रेजिस्टन्सेस ऑफ 6 ओहम आर कनेक्टेड इन डेल्टा, ठीक आहे. 3 रेजिस्टन्सेस ऑफ 6 ohm each are connected in delta, then their equivalent star resistances are, तर तुम्ही हे फॉर्म्युलाने फाइंड करणार, ठीक आहे. पण तुम्हाला किती मिळणार आहे, 1/3 म्हणजे 6 चा डिवाइड बाय 3 काय होणार, 2 ohm. ठीक आहे. तुम्ही तर पुट करून बघू शकता बघा, काय करायचं, 6 into 6 upon 6 plus 6 plus 6, 6 into 6 36 upon 18 मिळेल 2. कळलं, हे रूल लक्षात ठेवायचं. आणि तेच जर 3 रेजिस्टन्स आहेत, each of 3 ohm resistors, and they are connected in star, then their equivalent delta resistances are किती असतील, तर ते तिप्पट असतील. कळलं काय म्हणतोय, हे काही शॉर्टकट माहित असू दे, तुम्हाला ऍक्च्युअल पेपरला सॉल्व्ह करायचं आहे, पण हे तुम्हाला काही गोष्टी डायरेक्ट माहित असलेलं गरजेचं आहे. त्यात पुढे कधीतरी भविष्यात लागेल, जेव्हा मोठी काही एक्झाम्पल द्यायचं असेल, तिथं वेळ कमी आहे पण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे, अशा ठिकाणी तुम्हाला ते जरा सोपं पडेल. हे कळलं का सगळ्यांना? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट आहे का? रिपीट सांगा ना, ते सांगूया बघा. समजा डेल्टा मध्ये आहे एक सर्किट, ठीक आहे. या तिघांचे व्हॅल्यू सेम, हा हा आणि हा तिन्ही सेम आहे, समजा म्हणजे आपण काहीतरी एक्स आहे. तर जेव्हा यांचा आपण करणार स्टार, तर हे या तिघांचं व्हॅल्यू काय असेल, तर याचा 1/3 म्हणजे एक्स डिवाइड बाय 3 ओम असेल. कळतंय? तेच जर काय म्हटलं, तिन्ही एक्स ओमचे आहेत, याचा पण, हा आणि हा स्टार मध्ये आहे, याचा जो आपण इक्विव्हॅलंट डेल्टा करणार, त्या इक्विव्हॅलंट डेल्टाचा व्हॅल्यू काय असेल, तर याचा तिप्पट 3x ओहम असेल. एक मिनिट. ठीक आहे, कळलं का सगळ्यांना आता? हे पार्ट सगळ्यांना कळलं का? हो, ठीक आहे. अवघड काय नसतं, एकदम सोपं असते. इलेक्ट्रिकल सर्किट सारखा सब्जेक्ट कोणताच नाही. ठीक आहे, एकदम स्कोरिंगचा सब्जेक्ट असतो, सोपा सब्जेक्ट आहे म्हणून मी शिकवतो. ठीक आहे, बरं, ठीक आहे. कळलं इथपर्यंत? कोणाला काय डाऊट नाही? गुड. आता आपण जरा काही एक्झाम्पल्स बघूया. आता मिक्स एक्झाम्पल कसंही काही असेल, क्वेश्चन घ्या. त्यावेळेला क्वेश्चन डायरेक्ट दिला असेल तर दिला. आता युझिंग सोर्स कन्व्हर्जन, reduce the circuit shown in figure into a single voltage source
single voltage source in series with single resistance. Choosing source conversion, reduce the circuit shown in figure into a single voltage source in series with single resistance. क्वेश्चन काय सांगितलंय, तुम्हाला काय करायचंय, याला कन्वर्ट करायचं आहे एक सिंगल व्होल्टेज सोर्स आणि त्याला सिरीज मध्ये रेजिस्टन्स. तर असं म्हणता येईल, असा सर्किट पाहिजे तेव्हा तुम्ही असे वापरू शकता. ठीक आहे, हे आपलं आन्सर आपल्याला या फॉर्म मध्ये आणायचं आहे. कळलंय? म्हणजे आता आपल्याला जरी म्हटलं नसतं तरी पण आपल्याला रेड्यूस सोर्स कन्व्हर्जन्स वापरावं लागलं असतं. आता कसं करायचं, काय दिसतं, काय काय दिसते बघा, काय काय दिसतंय, काय दिसतंय सिरीज पॅरलल कुठं काय दिसतंय का बघा पहिला. बोला, कुठं काय पॅरलल वगैरे काय दिसतंय का? अरे बोला, झोपला काय? आहे का कोण सिरीज, आहे का कोण पॅरलल? उत्तर असेल हो किंवा नाही किंवा नाही. सानिका म्हणत आहे 3 ओहम सिरीज, दीक्षा म्हणत आहे 6 आणि 6 पॅरलल. कोणतं बरोबर आहे का दोन्ही बरोबर आहे? दोन्ही बरोबर. बर, आणि कोणाचं काय मत? बाकीचे कुठं आहेत? सानिका दीक्षा दोघीच आहेत काय? बाकीच्यांना काय वाटतं सांगा मला, काय सर काय दिसत नाही तर काय, कोणच सिरीज कोणच पॅरल वाटत नाही असंही म्हणू शकता. सेम सर, ठीक आहे सर, सेम नाहीयेत, आन्सर सेम आहे. ठीक आहे, बरोबर. बर, बरोबर नाही अजून कोणाचं म्हणत नाही. अजून कोणाचं काय? तुम्हाला मी काय म्हटलं होतं आठवा, सिरीज आहे का नाही हे कसं ओळखायचं. असं समजा हा करंट इथून फ्लो होतो, याला जायला दोन मार्ग आहे, एक इथं आहे, एक इथं आहे. ठीक आहे, तर मला सांगा, या 3 ओहम मध्ये जाणारा जो करंट आहे, यामध्ये जाणारा जो करंट आहे आणि इथला करंट, हे तिन्ही सेम आहे का? आहे का? नाही. मग हे सिरीज आहेत का? नाही. कळलं सानिका? म्हणजे काय, तर हे दोन सिरीज नाही आहेत, पण हे दोन पॅरलल आहेत. ठीक आहे, त्याजवळ काय बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, एकच सोर्स पाहिजे ना. मग तो व्होल्टेज करंट काय असतो, मग जर आपण करंट व्होल्टेज करता येईल. एकच सोर्स पाहिजे, काय असतं बघायचा, इथे एक सोर्स आहे, इथे एक सोर्स आहे, हे दोन्ही पॅरलल आहेत का? 2 एंपियर आणि 3 एंपियरचा सोर्स एकमेकांना पॅरलल आहे का? बोला, आहे का नाही? हो, वाटतंय तरी
आहे. आपण एक डायग्राम ड्रॉ करूया. हो, ठीक आहे. मी म्हणतो इथं समजा हा एक करंट सोर्स आहे. ठीक आहे. हे तिन्ही पण पॅरलल आहेत. हे जे मी आता ड्रॉ केलंय हे तिन्ही पण पॅरलल आहेत का नाही? हो, ठीक आहे. समजा याला काहीतरी I1 म्हणू, याला I2 म्हणू. इथे काय म्हणतो आपण I1 इज पॅरलल टू R1 इज पॅरलल टू I2. बरोबर. आता इथे मी एक रेजिस्टन्स ड्रॉ करतो. याला म्हणूया R2. आता काय म्हणणार? आता आपण तिन्ही पॅरलल आहेत का? आता आपण I2 पॅरलल टू R1 पॅरलल टू I2 म्हणू शकतो का नाही? काय बोला हो किंवा नाही? ठीकच आहेत का काय? नाही, मीच दोनदा आहे. श्रुती, सानिका, दीक्षा, दिग्विजय, अभय. वैदे कुठे गेले आता? नाही, बहुतेक पॅरलल. बहुतेक वगैरे नको मला, कन्फर्म पाहिजे एक तर आहे किंवा नाही. लवकर. अरे मी सांगणारच आहे रे, तुमचं जजमेंट तरी घेऊया ना पहिला. मी न सांगून कसं चालेल? आहे पॅरलल. मग म्हणजे असं म्हणणार का I1 पॅरलल R1 पॅरलल टू I2? या केसला आहे चुकीचं आहे. पॅरलल कधी म्हणतो आपण? याचा एक एंड, याचा एक एंड, याचा एक एंड, याचा end एकाच ठिकाणी कनेक्ट आहे. हे जो आता पॅरलल आहे म्हणजे इथं I2 इज पॅरलल टू R1. ठीक आहे. ठीक आहे. आता काय म्हणलं बघा, R2 कुठे जोडलाय? इथं जोडलाय. ठीक आहे. पण दुसरा R2 कुठे जोडलाय? I1 ला जोडलाय ना. या पॉइंटला जोडलाय का? नाही. म्हणजे इथे मी म्हणू शकतो का I1 बघा एक टर्म जोडलाय R2 ला, दुसरा जोडलाय इथं. मग आहे का सेम ठिकाणी जोडलाय का? नाही. म्हणजे इथं आपण असं म्हणू शकत नाही की I2 इज पॅरलल टू R1 पॅरलल टू I1. आपण काय म्हणू शकतो पाहिजे तर या दोघांचा कॉम्बिनेशन जो असेल याला पॅरलल असेल. असं पाहिजे तर आपण म्हणू शकतो. कळतंय? म्हणजेच या डायग्राम मध्ये बघा, हा 3 ओहम पॅरलल टू 3 ओहम आहे. ठीक आहे, एक्सेप्टेड. बरोबर. हा जर 3 ओहम नसता तर आपण काय म्हटलं असतं की 1, 2, 3 पॅरलल आहेत. बरोबर नाही? पण या 3 ओहम मुळे आपण याला पॅरलल म्हणू शकतो का? म्हणू शकतो का? नाही. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? म्हणजे काय? हा 3 ओहम एंपियर आणि 3 ओहम पॅरलल आहे म्हणजेच हा काय आहे? याला आपण करंट सोर्स म्हणतो ना. ठीक आहे. काय करूया आपण इथं हे सगळं जरा सिंपल करूया. ठीक आहे. इथं काय म्हणणार आता? 6 ohm and 6 ohm are parallel. ठीक आहे. आणि काय म्हणणार? Converting 3 ampere current source to voltage source. मग काय होणार? या करंटचा व्होल्टेज कसं ड्रॉ करतो आपण? रेजिस्टन्स त्याला सिरीज मध्ये व्होल्टेज ॲरोवर आहे म्हणून प्लस वर लिहिला. ठीक आहे. नंतर आता हे दोन गेलेत आणि इथे करंट झाला. मग पुढे काय? हा 3 ओहम कनेक्ट केला. पुन्हा हा 2 एम्पियर आहे तसा. पुन्हा आता 6 ओहम पॅरलल 6 ओहम काय होणार? 3 कॅल्सी मध्ये चेक करा. इथे काय होणार? 6 ओहम पॅरलल 6 ओहम इज इक्वल टू 3 ओहम. ठीक आहे.
आपल्याला काय आता ह्यांचं व्हॅल्यू बघा, काय म्हणतो व्होल्टेजचा फॉर्म्युला करंट इंटू रेजिस्टन्स. करंट 3 अँपिअर होता, रेजिस्टन्स 3 इंटू 3 झाला 9 व्होल्ट आणि इथं 3 ओम होणार. आता अजून काय दिसतंय, हा 3 आणि हा 3 सिरीज दिसत आहे. त्याचबरोबर इथे एक व्होल्टेज एक करंट, तर दोन्ही व्होल्टेज कोण बघूया. आणि हा दिसतोय एक करंट सोर्स. माझा परत काय म्हणणार, 3 ohm and 3 ohm are in series. आणि काय म्हणणार, converting 2 ampere current source to voltage source. मग आता डायग्राम काय होणार, हा 3 आणि 3 होणार 6. ठीक आहे, इथे म्हणणार 3 ohm plus 3 ohm is equal to 6 ohm. चला हे सर तसंच पुढं काय होणार, करंट सोर्सचा झाला व्होल्टेज सोर्स, हा ए हा बी. करंटचं डायरेक्शन वर आहे त्यामुळे व्होल्टेज पण प्लस साईन वर मायनस साईन खाली. रेजिस्टन्स आहे इथं 3 ओहम, इथं पण 3 ओहम. करंट इंटू रेजिस्टन्स, करंट आहे 2 इंटू 3 झाला 6 वोल्ट. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? हे कळलं का? हे सगळे झोपला का काय? एक काम करू, आहोत की, अरे बोलत नाही काय नाही, मला कसं कळणार. बघा एक काम करू आपण, तुम्हाला अजून सोपं करण्यासाठी कसंही करू शकता किंवा जरा बोलत जावा, ग बसला की मग ते शिकवायला पण बोर होत. आणि असं वाटतं की मी एक तास बोलतोय. बघा 3 ओम 3 ओम हे सिरीज मध्ये आहेत, म्हणजे हा पार्ट. ठीक आहे, आणि एक काम करू वाटल्यास आपण, हे असं करण्यापेक्षा तुम्हाला सोपं वाटेल असं लिहूया आपण. ठीक आहे, ठीक आहे. पहिल्यांदा मी असं म्हटलं, हे स्क्रीनशॉट मारून ठेवा वाटल्यास, तुम्ही नंतर होमवर्कला बघा, तुम्हाला ते पण आन्सर तेच मिळणार आहे. आणि आता यालाच मी अजून असं करतो, जो कन्वर्ट केलाय तोच हे करून बघूया. ठीक आहे, हा 6 बरोबर, आणि डायरेक्ट करू का इथंच. मग नंतर पुन्हा हा एक व्होल्टेज सोर्स एक करंट सोर्स, काय होणार, कळतंय का काय म्हणतोय. हा एक करंट सोर्स होईल का, व्होल्टेज सोर्स होईल का इथं. ठीक आहे, तुम्ही तुमचे रिप्लाय बघून मलाच कळणार काय करायचं. हा म्हणजे 9 व्होल्ट, 3 आणि 3 झाला 6 ओम. ठीक आहे,
ए म्हटलो आणि हा म्हटलो आपण बी. ठीक आहे. किती झालं कोण पण आता अजून पण कमी झालं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल. पुन्हा आता कायच आहे बघा, हा करंट सोर्स पॅरलल आहे या 2 एम्पियरला. ठीक आहे, म्हणजे तो एक करंट सोर्स दिसतोय आणि इथं हा एक व्होल्टेज सोर्स दिसतोय. बरोबर. मग 2 व्होल्टेज सोर्स असेल तर आपण त्या दोनचं एक करू शकतो. 2 करंट सोर्स असेल तर त्या आपण 2 करंट सोर्सचा एक करू शकतो. बरोबर आहे की नाही? पण एक व्होल्टेज एक करंट सोर्सचा एक व्होल्टेज किंवा एक करंट करू शकतो का? तर नाही. मग आता मगाशी आपण याचाच बघा स्टार्टला या करंटचाच व्होल्टेज, तर याचाच परत काय करू आपण आता, अगेन कन्व्हर्टिंग 9 व्होल्ट voltage source to current source. काय मिळेल हा, तो व्होल्टेजचा होणार करंट आणि सिरीजचा होईल पॅरलल. बाकी जसा होता तसाच तो करंट सोर्स. म्हणजे काय बघा, हा 2 एम्पियर आणि 3 ओहम आहे तसा. ठीक आहे, हा 6 ओहम पण आहे तसा. ठीक आहे, राहिला काय आता, हा करंट सोर्स. करंटचा फॉर्म्युला काय तर V अपॉन R. V अपॉन R म्हणजे काय, V अपॉन R म्हणजे काय, 9 अपॉन 6. ठीक आहे, मग पुढं 9 अपॉन 6 म्हणजे काय होणार, 9 अपॉन 6 किती मिळत आहे, 1.5 एम्पियर. बरोबर. पुढं आता काय दिसतंय, आता बघा हे सगळे कसे आहेत, हे 4च्या 4 सगळे पॅरलल आहेत का, 6 ओहम पॅरलल टू 3 ओहम इक्वल टू किती मिळत आहे, 6 आणि 3 पॅरलल. कॅल्सी बघा, 18.92. बरोबर का. कळलं का. ठीक आहे, मग आता काय होणार, दोघांचा रेशो सेम आहे करंटचा. इथं हा होईल असा मिळेल, हा होणार काय 3.5 एम्पियर, हा असेल 2 ओहम. आपल्याला क्वेश्चन काय पाहिजे, एक व्होल्टेज सोर्स सिरीज मध्ये एक रेजिस्टन्स पाहिजे. मग पुन्हा याला म्हणूया कन्वर्ट 3.5 एम्पियर करंट सोर्स टू काय व्होल्टेज सोर्स. मग काय होणार, ठीक आहे. आता पुढं काय होईल, हा होणार V इक्वल टू IR, म्हणजे हा झाला 7 व्होल्ट आणि हा होणार 2 ओहम. हा असेल तुमचा आन्सर. काय आंसर आने का, कहाँ से आया 1.75 एम्पियर. ठीक है, सॉरी. ओके, कळलं का सगळ्यांना.
एक्झाम्पल बघूया. मिक्स बघूया आपण आता. स्टार, डेल्टा, सिरीज, पॅरलल काही असेल. घ्या क्वेश्चन घ्या. A resistance of 10 ohm, a resistance of 10 ohm is connected in parallel with 8 ohm. Is connected in parallel with 8 ohm. If the current through combination is 10 ampere, if the current through combination is 10 ampere, calculate current through each resistance. कसं करणार? आपण करंट डिव्हिजन रूल म्हटलेला आहे. पॅरलल आहे. पॅरललला काय दोन पद्धत आहे बघा पॅरलल फाइंड करायचं. दोन्ही पद्धत वापरतो. करंट डिव्हिजन रूल काय म्हणतो? I1 काढायचं आहे तर जे आपल्याला काढायचं ऑपोजिट ब्रांचचा रेजिस्टन्स R1 प्लस R2 इंटू I म्हणजे काय मिळणार? 8/18 इंटू 10. 80/18 किती मिळतंय? 4.44. ठीक आहे. तेच I2 काय म्हणतो आपण तर R1 प्लस R2 इंटू I म्हणजे 10/18 इंटू 10 किती मिळतंय? 100/18. 5.56 लिटर. बरोबर. हा एक मेथड झाला. किंवा काय करू शकता? काय दिसतंय बघा त्यामध्ये R1 R2 पॅरलल आहे. यातनं टोटल R काढा. R कसं काढणार? R1 पॅरलल R2. काय मिळते R1 पॅरलल R2? 10 पॅरलल 8 किती मिळते बघा? 4.44. बरोबर का? कळलं का? टोटल व्होल्टेजचा फॉर्म्युला काय? I इंटू R 10 इंटू 4.444 म्हणजे हा मिळेल 44.44 वोल्ट. बरोबर का? कळलं इथपर्यंत? आता आपले सगळे पॅरलल आहे. पॅरलल सगळ्यांचा व्होल्टेज सेम असतो. म्हणजे I1 काय असणार? व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स, व्होल्टेज अपॉन R1. व्होल्टेज काय? 44.44 अपॉन 10 मिळणार 4.44. करंटचा युनिट एम्पियर. I2 काय म्हणणार? V अपॉन R2. V आहे 44.44 अपॉन 8. 44.8 असं काहीतरी मिळालं. दोन्ही केसला ऑलमोस्ट सेमच आन्सर मिळालेला आहे. कळलं? नेक्स्ट क्वेश्चन घ्या. फाइंड सप्लाय व्होल्टेज ऑफ द सर्किट शोन इन फिगर. हे 2 मार्काचे क्वेश्चन आहेत. काय सोपे.
येईल का? आय दिलाय तुम्हाला 24 एम्पियर. पुढं बघा. सांगा आता काय मिळेल. सांगा काय करायचं आता. पेपरला पण असू शकतात 2 ओहम पॅरलल 5 ओहम पॅरलल 10 ओहम. मग हे तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट किती मिळतंय. आर किती मिळाल टोटल आर. असेल वगैरे नाही म्हणायचं, कन्फर्म पाहिजे. कन्फर्म आपलं कधी चुकणार नाही हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि याला आर चा फॉर्म्युला काय आय इंटू आर 24 इंटू 1.25 किती मिळेल. $30 झालं.